आणि लोकेश शिंदे सरकार यांच्या वतीने जयवंतभाई पालकर यांना 4 व्हीलर मित्रांनो गिफ्ट देणार आहे. त्यांना आपण देऊया शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कुणालजी जाते सर. धन्यवाद प्रवीणजी गायकर, धन्यवाद कांचन पालकर आणि स्वागत आहे परत एक वेळा आपल्या सगळ्यांचंच या ट्रॉफीसाठी. हा क्रिकेटचा महासंग्राम महोत्सव रंगतोय. महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्र पुरस्कृत ही स्पर्धा जयनुमान मोरिया 11 केवाळीच्या माध्यमातून श्री बालाजी चषक तुम्ही पाहताय. आजच्या रात्रीतला हा महत्वपूर्ण सामना इथे रंगत असताना चला सामना सुरू करायचा आहे लगेच. पंच 4 ओव्हरची मॅच आहे. सलामी वीर मैदानामध्ये आहेत कुणाल पाटील आणि जतीन पाटील. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी परत एक वेळा जगन्नाना पाटील यांच्या खांद्यावर. टीमचे कॅप्टन जगन पाटील गोलंदाजीसाठी. चला नाना लगेच सामना सुरू करा. 4 ओव्हरचा सामना आहे. आणखीन एक महत्वाची लढत. तुमच्या भेटीला विजेता संघ आता एकमेकांच्या विरोधात खेळतात. नेक्स्ट मॅच मध्ये शुभम 11 जीवदानी बामण डोंगरी आणि त्यांच्या विरोधात टीम मितांश प्रिन्स 11 कासार वडवली. दोन्ही टीम रेडी राहायचंय. 4 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. या संपाचा सिग्नल. मॅच स्टार्ट. 4 ओव्हरची मॅच. आवाज कमी करा. पहिल्याच बॉलवर चांगला फटका आणि धावा मिळताना दिसत आहेत. पहिल्या बॉलवर 6. सहा रन. पहिल्या बॉलवर तो सिक्सर आलाय. दुसऱ्या बॉलवर देखील टायमिंग थोडं फसलंय परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 7. षटक क्रमांक पहिले सध्या प्रगतीपथावर असताना 7 रन स्कोर बोर्डवर आहेत. सेवन रन. इनसाइड एज विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल. जास्त जोराने मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी तो अनुभव दाखवत असताना जगन्नाना पाटील. हलकासा लेग ब्रेक. डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगलं टेलिकास्ट 24 लाईव्ह इव्हेंट्स या स्पर्धेमध्ये. नाना परत एक वेळा लेग कटरचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डिंग चांगली होते. 8 धाबा फलकावर लागल्या. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 रन स्कोर बोर्डवर आहेत. पहिलं षटक. धावा झाल्यात 9.
पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 4 ओव्हरची ही मॅच आहे. जगन नाना चांगलं षटक. पॉवर प्लेच्या दरम्यान पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्याने एक विकेट घेतली आहे. सेकंड ओव्हर मध्ये अशोक दिंडा. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. यॉर्करचा प्रयत्न मागे चाललाय. चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे. एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने 10 धावा फलकावर लागल्यात. सागर पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी. 10 रन एक फलंदाज बाद. 4 ओव्हरची मॅच आहे. टीम भूमी 11 मांडा विरुद्ध सानवी 11 केवनी दिवा. आणखीन एक डॉट. चांगली कामगिरी याही ओव्हरच्या दरम्यान भूमी 11 मांडा या संघाची पाहायला मिळाली आहे. मगाशी देखील म्हटलं होतं की अशोक दिंडा खूप चांगला गोलंदाज आहे. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतो, दबाव बनवतो. परत एक वेळा कटरचा वापर केला. पायावर लागलाय बॉल. तोपर्यंत एक सिंगल. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावा 11. नेल्सन आकडा 11 ला 1. तीन बॉलचा खेळ संपलाय. 9 बॉल नंतर फक्त 11 धावा फलकावर लागल्यात. टीम सानवी 11 केवनी दिवे. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतला सामना. नेक्स्ट मॅच बामण डोंगरी आणि कासार वडवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचंय टॉस साठी. अशोक दिंडा. चांगला बॉल. वॉटरमॅनचा खूप चांगला वापर केला. ऑन ट्राय दाखवलाय. डीप मध्ये फिल्डर. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 12 धावा. आता फिल्डिंग मधला स्टँडर्ड देखील दिसतोय भूमी 11 मांडा या टीमच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग केली जाते. बारा धावा. आणखीन एक वेगवान बॉल. हा देखील विकेट कीपरच्या हातामध्ये चालला. आणखीन एक डॉट आणि बरोबर लेग कटरचा प्रयत्न. मिडल स्टिक आणि ऑफ स्टिकच्या वरून गेलाय बॉल. ही खासियत आहे अशोक दिंडाची. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतो. दबाव बनवतो फलंदाजांवर. दोन्ही बाजूला कट करतो बॉल. 5 बॉल टाकलेत या ओव्हर मध्ये. फक्त 2 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. 11 मध्ये 12 धावा झाल्यात. 11 बॉलचा खेळ संपलाय. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर टीम केवनी दिवेच्या खात्यामध्ये धावा आहेत आतापर्यंत फक्त 12. एक फलंदाज बाद. सो 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा फलकावर लागल्यात. अशोक दिंडा ने चांगलं षटक टाकलंय. या ओव्हर मध्ये पूर्णपणे शांत ठेवलंय फलंदाजांना. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर फक्त 3 धावा खर्च केल्यात. अनेक डॉट बॉल टाकण्यात आलेत. चला थोडंसं फास्ट खेळा टीम भूमी 11 मांडा. थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाजी मध्ये संकेत भोईर. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती संकेत भोईरने. या ओव्हरची सुरुवात. पुढे टाकलाय स्लॉट मध्ये. पहिल्याच बॉलवर उत्तुंग फटका आलाय. 6 धावा मिळतील. षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 18. चूक झाली आहे. ओव्हरपिच बॉल. स्लॉट मध्ये बॉल होता. पार्किंग प्लॉट मध्ये दिसतोय. चांगलं टायमिंग संकेतच्या विरुद्ध. कुणाल पाटीलच्या पॅट मधून हा सिक्सर.
6 धावांच्या मदतीने धावा वाढल्यात 18 धावा स्कोर बोर्डवर. परत एक वेळा हेलिकॉप्टर, खोलवर टप्प्याचा बॉल होता, आणखीन एक धमाका, कुणालच्या बॅट मधून आणखीन एक षटकार, 6 धावा. 24. आता कुणाल काही थांबणार नाहीये. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत, एक लॉंग ऑफला आणि त्यानंतर हा डाऊन दी ग्राउंड हेलिकॉप्टर. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक 2 मोठे षटकार कुणालच्या बॅट मधून येत आहेत. धावा येत आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 होत्या, मागच्या 2 बॉल मध्ये 12 आल्यात. 24 धावा स्कोर बोर्डवर, एक फलंदाज बाद. 24 लॉस ऑफ 1 विकेट. चांगला फटका आता एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. चौकार 4 धावा. मागच्या 3 बॉल मध्ये 16 धावा वसूल केल्यात. खतरनाक फलंदाजी कुणालची या ओव्हरच्या दरम्यान. निरंतर चुका होत आहेत. संकेत फुलर लेनचे बॉल टाकतोय. पुढ्यात बॉल पडल्यानंतर फटके बसतील. ट्वेल्थ मॅन चं म्हणणं आहे सिक्सर आहे, त्यामुळे चेक केला जातोय. चौकार आहे. पुल केला. परत एक वेळा एक टप्पा घेत चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावेचा प्रयत्न ते कुणाल करताना दिसेल. 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावा झाल्या 30-30. 2 ओव्हर मध्ये 12 होते. या ओव्हर मध्ये 18 धावा आल्या 4 बॉल मध्ये. मागच्या 4 बॉल मध्ये कहाणी बदलली आहे. कुणाल पाटीलने धुवाधार बॅटिंग केली आहे. कुणालने हेलिकॉप्टर फटका, एक्स्ट्रा कव्हरला, समोर मारलेला लॉंग ऑफला सिक्सर, त्याच्यामुळे धावांचा पाऊस पाडलाय. सध्या तरी टीम सानवी 11 केवनी दिवा या टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. नक्की 4 ओव्हर मध्ये त्यांनी 45-50च्या आसपास जर टार्गेट सेट केलं तर मात्र ते देखील या मॅच मध्ये कमबॅक करतील. परंतु चुका होत आहेत संकेत भोईर कडून. या ओव्हर मध्ये त्याने ओव्हरपिच बॉल जास्त टाकलेत. हाय फुल टॉस आहे. इथे देखील धावा येतील. हा येतोय पंचांचा इशारा. 6 धावा. आणि आता इथे वेस्ट आहे. बॉल चेक केला जाईल. अंपायर डिसिजन आहे. नो बॉल ते घोषित करण्यात आलं आणि एकाएकी या सामन्याचं चित्र बदललंय. जगन्नाना पाटील नाखुश आहेत आपल्या गोलंदाजाच्या या परफॉर्मन्सवर. कारण या ओव्हर मध्ये 3 षटकार आलेत. फ्रीट आहे. बॅटची कडा विकेट कीपरने हा झेल टिपलाय, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाहीये कुणाल, कारण त्याला माहिती आहे धावा त्याने केल्यात. तो कॉन्फिडन्स दिसतोय त्याच्या बॅटिंग मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. धावा झाल्या 37. 50च्या आसपास टार्गेट सेट झालं तर मात्र सोडणार नाहीयेत. हाही सामना सानवी 11 केवनी दिवे. 2 ओव्हर मध्ये 12 होत्या आणि एकाकी या ओव्हर मध्ये 25 धावा आल्यात आणि त्याच्यामध्ये आणखीन वाढ होतील. बॉल डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेग मध्ये धावत येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता इथे सुरू झालाय. 2 धावा मिळतील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 39. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 13 ची सरासरी. टीम सानवी 11 केवनी दिवे 39 ला 1.
शेवटचं षटक आता ओंकार तरे गोलंदाजीसाठी आलाय. मागच्या मॅच मध्ये ओंकारने चांगली कामगिरी केली होती, चांगली गोलंदाजी केली होती. आता डेथ ओव्हर ची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. 39 रन, एक फलंदाज बाद. पहिलाच फुलर लेनचा बॉल होता, मिस केली आहे. लाईन रन आउट च्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. (39) loss of 2 wicket. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचं षटक सुरू आहे. चांगला ड्राईव्ह इथे केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डिंग चांगली होती तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 40-40. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. चांगला फटका, बॉल गॅप मध्ये, धावा मिळतील. 4 चौकार. हॅलो, चला आवाज खोला आता. फेअर डिलिव्हरी. 4 रन मिळतील या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्या 44-44. 2 फलंदाज बाद. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रातला. ओंकार हे षटक आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. एक चौकार आलाय फक्त या ओव्हरच्या दरम्यान. 5 धावा त्याने खर्च केल्यात. परत एक वेळा मोठा फटका. हा बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार. अर्धशतक पूर्ण. 50 धावा कंप्लीट. आणि आता कुठेतरी दमदार बॅटिंग सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 2 ओव्हर मध्ये फक्त 12 होत्या आणि मागच्या काही बॉल मध्ये 38 धावा आल्यात. बॉलची मागणी होते, लगेच पूर्तता करा. बॉल द्या लवकरात लवकर. 50 धावा. मागच्या 10 बॉल मध्ये 38 धावा आलेल्या आहेत. एकाच ओव्हर मध्ये आपण पाहिलं धुवाधार बॅटिंग राहिली. मागच्या ओव्हरच्या दरम्यान भरपूर खर्च केला संकेत भोईरने. 27 धावा त्या ओव्हरच्या दरम्यान कुठून काढल्यात बॅटरनी. आणि आता शेवटी 50 धावा कंप्लीट झाल्यात. त्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक केलंय टीम केवनी दिवेने, सानवी 11 केवनी दिवेने. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगला पुलचा फटका आडव्या बॅटने फिल्डिंग मध्ये तो दर्जा दाखवलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅटर रन आउट होईल. फलंदाज बाद. धावा 51.
जरा स्लो थोडासा टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन यावं. बामण डोंगरी संघाचे संघनायक तेजस आलेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी कासर वडवली. यावं आपण कॅप्टन. चला थोडा आवाज आता डीजे राहू दे, फक्त आपला कॉमेंट्री चालू राहू दे. डीजे स्टॉप. हो, आणखीन एक मोठा फटका षटकार येतोय. धावा मिळताना दिसतील आणि अशा पद्धतीमध्ये पहिलं सत्र इथे संपलंय. धावा झालेल्या 57-57 आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. हे आपण ऐकूया दिनेश पाटील सर बंधू यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून. तर कॅप्टन आलेत त्या ठिकाणी मितांश सिद्धार्थ अँड प्रिन्स 11 कासारवाडी संघाचे आयुब शेख आणि शुभम 11 जीवदानी बंबई डोंगरी संघाचे कॅप्टन आलेत. तर मिलन भाऊ यावं आपण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावं. त्यांच्या समेत कृष्णा गायकर भूत अध्यक्ष आपणास विनंती करतो आपण देखील यावं. तर चला दोन्ही दिग्गज कर्णधार 4 ओव्हरची मॅच, सेकंड राऊंडची ही सेकंड मॅच. टेल्स इज द कॉल. इट्स अ टेल. आयुब टॉस जिंकला, फक्त निर्णय बॅटिंग करणार. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. तेजाच्या विरुद्ध बॅटिंग घेते, क्या बात है, सब गोल मार. तर कुणालजी दाते सर, मिस्टर IPL कॉमेंटेटर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे समालोचक म्हणून ज्यांना सातत्याने आपण पाहिलात, मग असू द्या सातत्याने हॉटस्टार, जिओ स्टार, ज्यांना सातत्याने आपण इंटरनॅशनल समालोचन मराठीमध्ये आपण ऐकलात आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण त्यांना ऐकतो. मग आपण कोणगावची बिग बॅश स्पर्धा असू द्या किंवा स्वर्गीय रतनबुवा स्पर्धा असू द्या, अनेक मोठमोठ्या, मग आपली कोकणातील नक्कीच दमदार स्पर्धा, आपला पार मिडबावची स्पर्धा असू द्या किंवा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असू द्या, त्या स्पर्धेमध्ये सातत्याने दमदार आवाज आपण ऐकतोय. तर मिस्टर IPL कुणाल दाते सर यांचा इथे शुभ सन्मान A1 जोडी या ठिकाणी आमचे मिलनभाई पालकर, स्वतंत्र शेठ पालकर आणि प्रभाकर पालकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू व्हेरी मच सर, आपण आलात. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर पंच प्रवीण पवार सर यावं. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. आमचे महेश भाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर महेश बिंजोडचा बेताज बादशाह, सातत्याने आपण त्यांचा बैल आपण जर पाहिलात एक्का. यावं महेश भाई, आपलं सहर्ष स्वागत. तुळशीराम डांगरकर साहेब यावं. शरद भाई यावं, आपण व्यासपीठावरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि जाऊया बेलवली बारदोली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आमचे दिनेश बंधू सर यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्र पुरस्कृत जय हनुमान मोरया 11 केवाळे आयोजित श्री बालाजी चषक 2026 हे पर्व आणि या पर्वामधली ही दुसरी रजनी. बहारदार खेळ राहिला. पहिल्यांदा सुरुवातीला वाटलं की कदाचित सानवी 11 केवनी दिवा धावा किती जमेल हा प्रश्न एकशे होतो उभा, परंतु संकेत भोईरवर 27 धावा लुटल्या कुणाल पाटीलनं आणि इथूनच या सामन्याचा गिअर शिफ्ट झाला. ओमकार तरेवरही हल्ले झाले. 15 धावा त्या षटकामध्ये आल्या आणि त्याच्या 18 धावा षटकामध्ये आल्या. त्याच्यामुळे पहिल्या 2 षटकामध्ये बोर्डवर धावा होत्या 12 आणि त्यानंतर झाल्या तब्बल 57.
चला सामना सुरू करा. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच भूमी 11 मांडा संघाला सानवी 11 केवणी दिव्याच्या विरोधात. केवणी दिवा संघानं पहिल्या सामन्यामध्ये चांबार्ली सारख्या ताकदवान संघाला रोखलं होतं. आता मात्र बघायचा हा प्रवास दोन संघांचा कसा राहील. परंतु ज्या फलंदाजानं मागचा सामना वन साईड घेऊन गेला तो मात्र अभय जयस्वाल कशी कामगिरी केली याच्याकडे लक्ष राहील. अभय जयस्वाल ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला अशोक ढिंडा, तर गोलंदाज मात्र जय तुरे. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. अशा पल्लवीत असतील अभय जयस्वालवर फार मोठी जबाबदारी राहील या सामन्यामध्ये. आणखीन एक चांगला बॉल, कम्मालीची गोलंदाजी. गोलंदाजी हा मुख्य अस्त्र राहिला या संघाचा. सानवी 11 केवणी दिवा संघ पूर्वार्धामध्ये वाटलं होतं की चाचपडेल, परंतु उरलेल्या 2 षटकामध्ये आलेल्या भल्या मोठ्या धावांनी पाठबळ मिळतं या संघाला. त्याच्यामुळे इथून लढण्याचं साहस निर्माण त्यांनी केलंय. अभय सारख्या ताकदवान फलंदाजाला फार वेळ रोखणं कठीण जाईल आणि इथे मात्र एक चांगला फटका दाखवत मिड विकेट आणि कव कॉर्नरच्या मधून वाईडेश मिड विकेटच्या मधून ठोकलाय. हा मात्र अभयनं बळ देणारा चौकार. पहिल्या 3 बॉलमध्ये 4 धावा. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर मात्र हा चौकार अभय जयस्वालचा. पुन्हा एकदा गोलंदाज जय तुरे. आता पुढचा बॉल नेमका काय रणनीती राहील. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट, फटकेबाजी जारी आहे. क्षेत्ररक्षक फसवलं जात आहे. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक खाली वाकण्यापूर्वीच मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. त्याला फसवत, त्याला चकवत सरळ सरळ कॉर्नरच्या रिजन मधून सीमारेषा बाहेर लागोपाठचा दुसरा पलटवार. केले जात आहेत. बॅटची आतली एज लागते, इनर एज लागली. शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झाला आणि इथून मात्र फक्त 1 रन्स मिळते या बॉलवर आणि एका रन्सनं धावपलकावर धावा मात्र लागत आहेत. त्या म्हणजे तब्बल 9 धावा. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय संजयभाई फडके यांनी हा संघ पॅक केलाय. अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व संजयभाई फडके राहिलेत आणि खूप मोठं योगदान त्यांचंही क्रिकेटच्या प्रती राहिलंय कायम. चांगला बॉल इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते आणि ते संजयभाई फडके सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांच्या नावानं आज मात्र सानवी 11 केवणी दिवा संघ खेळतोय. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. पहिल्या 2 बॉलवर एकही धाव नाही. त्यानंतर मात्र अभय जयस्वालनं पलटवार केला आणि लागोपाठ ठोकले ते 2 चौकार. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजीची योग्यता सिद्ध करत या गोलंदाज जय तुरेनं पुढच्या 2 बॉलमध्ये धाव दिली 1 आणि त्याच्यामुळे 1 षटकाच्या समाप्तीनंतर बोर्डवर धावा लागत आहेत बिनबाद 9 धावा भूमी 11 मांडा संघाच्या. करंट रन रेटचा विचार केला 9, परंतु रिक्वायर्ड रन रेट मात्र 16.33. इथून धावा जोडाव्या लागतील. करण पाटील गोलंदाजीच्या उंबरठ्यावर उभा आहे. षटक क्रमांक 2 हाताळेल. 4 षटकांचा हा खेळ आहे आणि 4 षटकांच्या या खेळामध्ये कोण ताकद दाखवेल. आज एक संघ पुढे जाणार आहे सुपर 6 मध्ये. त्याच्यामुळे इथून चांगला खेळ करणं अनिवार्य राहील. प्रत्येक संघाला जिंकायचं आहे, प्रत्येक संघाला लढायचं आहे आणि केवळाची स्पर्धा ही नेहमीच अभिमानाची राहिली आहे. पुढच्या वर्षी आणखीन मोठा धमाका क्रिकेटचा इथे पाहायला मिळेल आणि ही इथं झाकी आहे, दिल्ल्या बी बाकी आहे. तर इथे मात्र पाहतोय आपण चांगला खेळ केला जाईल. चला सामना सुरू करा प्लीज, विलंब लावू नका. ऑलरेडी आपण 1-1.5 तास लेट चाललोय, याची नोंद घ्या. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 बॉलाने 49 धावांची गरज आहे.
खडे खडे खेचलाय, फक्त वाट पाहिली आहे आणि लॉंगॉनची सीमारेषा अभयनं सहजच क्लिअर केली आहे. हा सामना इतका सहज आम्ही सोडणार नाही आहोत. धावांचं आव्हान काही असेल, परंतु ती मनगटामध्ये क्षमता आहे, टेक्निक परफेक्ट आहे. उभा राहिला आणि बॉटम हँडचा वापर करत काय उचलला बॉलला, लॉंगॉनच्या डोक्यावर भिरकावलाय. उत्तम उत्तम फलंदाजी, अभय ऑन फायर. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 35 धावा 11 बॉलमध्ये ठोकल्या होत्या अभयनं. तो सामना त्यांना एकतर्फी केला, पण इथे केवनी दिवाचा विचार केला, ताकद त्यांची गोलंदाजी आहे, ती गोलंदाजी प्रभावी राहील का या सामन्यामध्ये. इथे मात्र पंच वळतायत, वाईट बॉलचा इशारा येतोय. प्रेशर गोलंदाजावर क्रिएट झाला करण पाटीलवर, कारण पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कोणताही फलंदाज थोडासा प्रेशरमध्ये येतो. आणि सगळ्यात मोठा स्ट्रॉंग झोन आपण पाहिलाय तो म्हणजेच भूमी इलन मांडा संघाचा अभय जयस्वालला. तो अभय पुन्हा एकदा स्ट्राईकवर राहील. पुन्हा एकदा गुडघा टेकला होता, गुडघा टेक तमाशा देख, पण तसं झालं नाही. ऑन अ नीज आला, परंतु त्या नीजनं फार मोठा फटका कन्वर्ट नाही झाला. पुन्हा एकदा बॅटची आतली एज बॉलला लागली, घरंगलत राहिला किपरच्या आसपास, पण त्याच्यामुळे डॉट बॉलची सांगता होते. 16 बॉल 42 धावांची गरज. आणखीन एक कव्हरच्या डोक्यावरून कमालीची कमिटमेंट. काय सुरेख फटकेबाजी सुरू आहे. माना की अंधेरा घना है, लेकिन दिया जला ना कहा मना है. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. अरे हारा वही जो लढा नाही, ते लढणं जारी आहे. अभय जयस्वाल लढत नाही तर अक्षरशः नडतोय. मोठी फटकेबाजी, चांगली फटकेबाजी, या षटकामध्ये सामन्याला कलाटणी देणारी फटकेबाजी. अभय अभय आणि अभय. करण पाटीलवरही हल्ला होतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये 13 धावा तो मोजतोय. आता मात्र समीकरण राहील 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. जोपर्यंत अभय उभा आहे तोपर्यंत लक्ष्य अगदी समोर दिसेल. सर महेश पालकर यांनी अनेक सामने पाहिलेत, पण अभय सारखी फलंदाजी पाहिली नाही. काय दमदार फलंदाजी, आणि ते फॅन झालेत. एक्का बैलाचे मालक महेश भाई, आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा वाईट, एका मोठ्या फटक्यानंतर लगेचच वाईट. असंच काहीच गणित राहिलं या षटकामध्ये करण पाटीलचं. अंडर प्रेशर गोलंदाजी करताना वाटतोय, कारण पहिला षटकार त्यानंतर वाईट, पुन्हा एकदा एक डॉट बॉल जरूर आला, पण षटकार नंतर पुन्हा एक वाईट. 14 धावा या षटकामध्ये आलेत. 15 बॉल 35ची गरज आहे. अकुटप्प्याचा बॉल दिला, पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्याने उडवायचा होता अभयला. फटका फसला, तो 30 यार्डामध्ये घरंगळत राहिला बॉल, आणि तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर्सला पाहिलंय. आणि एकच प्रश्न निर्माण केला की बारा तो धाव घ्यायची नाहीये. धावेपासून रोखला. सगळ्याचे सगळे बॉल आतापर्यंत फक्त अशोक डिंडा एकच बॉल खेळलाय. त्यानंतर उरलेले सगळे बॉल आतापर्यंत अभय जयस्वाल खेळलाय, आणि त्या धावाही चांगल्या जोडलेत. सरळ बॅटनं धावा येत नाही असं वाटत असताना इथे मात्र नेमकं झालंय काय. नशिबाची साथ लाभतीये. ज्या धावांसाठी वाटत होतं की मोठा फटका कन्वर्ट करतो, आणि सरळ बॅटनं नाही धावा आल्या. कीपर चुकला, फलंदाज फसला, क्षेत्ररक्षक ही चमकले, आणि इथे मात्र बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेनं नॉन स्टॉप गेला. आला नशिबाचा बाईचा हा चौकार. धावा क्रिकेटमध्ये कशा येऊ द्या, त्या धावांचीच गरज असते. या धावा मात्र जमताना आपण पाहतोय भूमी इलेव्हन मांडा संघासाठी. जिथे डॉट बॉल होता तिथे मात्र कीपर फसला, आणि तिथून सरळ बॉल एस्टनच्या पाठीमागे गेला. नशिबाच्या यस. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही जिंकण्यासाठी. 13 बॉल 31. एकच बॉल, 2 बॉल डॉट, 2 षटकार, 2 वाईड. पहिला षटकार वाईड, डॉट, षटकार वाईड, डॉट, 4. हवेत राहिला एक संधी. संधी निर्माण झाली होती जरूर.
संधीनं तुमचं दार ठोठावलं होतं जरूर. संधी सांगत होती मला कॅप्चर कर, मला तू पकड, कारण विकेट होती अभय जयस्वालची. ती संधी दबडली. मी तर म्हणेन की कॉल बरोबर नव्हता. एकानं जीवाच्या आकांतानं झेलच्या खाली येणं गरजेचं होतं, तसं झालं नाही. रन्स मात्र मिळाली पुन्हा एकदा एक. 11 बॉलमध्ये तब्बल 22 या धावसंख्येवरती एकटा अभय जयस्वाल खेळतोय आणि त्याच्यामुळे संघाची धावसंख्या मात्र लागली आहे तब्बल 28 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र गरज राहिली आहे 12 बॉल 30. डीजे ठोक. रमला पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकामध्ये 2 षटकामध्ये 28 बनलेत आणि 2 षटकामध्ये 30 जमवायचेत. म्हणजे अर्ध्या जवळपास बनलेत आणि अर्ध्याहून फक्त +2 धावा आणखीन बनवायचेत. त्याच्यामुळे अर्ध्या 28 आणि +2 अशा 30 धावा 12 बॉलमध्ये गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर सूरज भोईर. हे षटक राहील निर्णायक. अभय 11 बॉलमध्ये 22 खेळलाय. एकटा वन मॅन आर्मी सारखा लढलाय. येस स्टार्ट डेड बॉल कॉल. संघर्ष सुरू आहे, मनामनांचा संघर्ष सुरू आहे, इथं विचारांचा. नेमकं काय करायचं आहे. धावा तर पूर्वार्धामध्ये जमल्याच चांगल्या. त्या रोखण्यासाठी आमची गोलंदाजी ताकदी जरूर राहिली आहे, परंतु अभय जयस्वाल सारखा ताकदवान फलंदाज गोलंदाजांची त्रेढा तिरपड उडवताना आपण पाहतोय. गोलंदाज सूरज भोईर या षटकातील पहिला बॉल फेकेल. राईट मोर द विकेट. क्या बात. भरधाव वेगानं, वेग फास्ट अँड फ्युरियस असा हा लाजवाब डॉट बॉल. पुढ्यात टाकला बॉल, परंतु अंतर मात्र खूप होतं. कीपरही थोडासा फंबल झाला आणि याच्या अगोदरच एक 22चा चौकार ऑलरेडी गेलाय. नशिबाची साथी लाभली आहे, परंतु सूरज भोईरचा हा डॉट बॉल. पुढची रणनीती नेमकी अभय काय आखेल. एकट्या अभयनं हा किल्ला लढवलाय. आतापर्यंत अशोक डिंडाला सोडला, एकच बॉल फक्त खेळलाय, तोही तो डॉट खेळला. त्यानंतर मात्र संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर. भरदा वेगानं इथे मात्र 1 रन्स मिळेल. आपल्या फॉलो थ्रूमध्ये बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर सूरजने केला, परंतु अपयशी ठरला. 1 रन्स मात्र येते. 13 बॉलमध्ये 23 मजल मारतोय अभय जयस्वाल. संघाची धावसंख्या जाऊन ठेपते ती 29 वर. पहिले 2 बॉल चांगले राहिलेत. नॉन स्ट्राईकला अभय गेला. इथून काही गणित बदलली जातील काय, की अशोक ढिंडा स्ट्राईक करायला तो आतापर्यंत फक्त 1च बॉल खेळलाय. 10 बॉल 29ची गरज आहे. प्रत्येक बॉलवर 2.3 अशी धाव पाहिजे, तर मोठ्या फटक्यानं सामन्याला कलाटणी दिली जाईल की गोलंदाज कामगिरी भरीव करेल. फुल टॉस बॉल. इथे मात्र फुल टॉस. कदाचित ही नामी संधी होती सूरजसाठी. प्रेशर क्रिएट करायचं होतं अशोक ढिंडावर, परंतु तो सेफ लँड नाही करू शकलाय बॉलला आणि त्याच्यामुळे इथे मात्र 1 रन्स येते. समाधानाची बाब ती भूमी 11 मांडा संघासाठी असेल की अभय जयस्वाल ऑन स्ट्राईक. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा सूरज भोईरनं मोजलेत. 9 बॉल आणि 28 धावांची गरज. हे 3 बॉल फार निर्णायक राहतील. या 3 बॉलमध्येच हा सामना कोणाकडे झुकतोय हे निर्देश करेल. जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. मोक्याच्या क्षणाला दिलेला हा ठोका. सूरज भोईरची लाजवाब गोलंदाजी. व्हेरिएशन पाहिलं गोलंदाजीमध्ये. मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतरच नव्हतं अभयकडे आणि अखेरकार LBWच्या रूपानं अभय बॅक टू डगआउट. पोपट माई
तरी माणसं बदलली जात आहेत मित्रांनो. सूरज भोईरचा जीवही या सामन्यावर खूप जडलाय, परंतु अभय जयस्वालचं परतनं मी म्हणेन की सानवी 11 केवनी दिव्याच्या पत्त्यावर पडेल की काय. नवीन फलंदाज आपण पाहतो ओमकार तरे. ओमकार तरेनं मागच्या सामन्याला कलाडणी दिली होती. आल्या आल्या त्या सामना त्यानं संपवला होता. तो ओमकार तरे ऑन स्ट्राईक. अकोट टप्प्याची गोलंदाजी, मास्टर माइंड गोलंदाजी. 8-28चं गणित होतं, आता मात्र 7-28. सामना दूर घेऊन चाललाय तो म्हणजेच भूमी इलन मांडापासून हा सूरज भोईर. काय सूर्य गोलंदाजी, मास्टर माइंड गोलंदाजी. त्यानं मात्र भरता वेगानं टाकला, परंतु अकोट टप्प्याची गोलंदाजी ओळखला तो म्हणजेच ओमकार तरेला आणि पहिला टाकलाय डॉट बॉल. एक मोठी विकेट या षटकामध्ये आली आहे सूरज भोईरच्या, ती म्हणजेच अभय जयस्वाल परतलाय 14 बॉलमध्ये 23 पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय, पण इथे मात्र कनेक्शन चांगलं आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या आहेत. फेकी केली जरूर सूरज भोईरनं स्टिकवर, लागलीही, परंतु तत्पूर्वी फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सहज पोहोचलाय. त्याच्यामुळे या बॉलवर धावा येतील 2 आणि धापलकर धावा लागतील ते तब्बल 32 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 6 बॉल आणि 26 धावा. जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा सूरज भोईरसाठी. कमालीचा पलटवार केलाय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, करण पाटीलनं 15 मोजल्या. इथून असं वाटलं की सामना सुटेल की काय, अभय सामना खेचून नेईल की काय, परंतु जिथे ब्रेक लावायचा होता तिथे नेमका 5 टाकला सूरज भोईरनं. धावा दिल्या फक्त 4 आणि सगळ्यात बहुमूल्य विकेट अभय जयस्वालला त्यानं केलं. LBW आउट. येणारे 6 बॉल आणि 26 धावांची गरज. नवीन गोलंदाज मेघनाथ गोंधळे. मेघनाथ गोंधळे जरा वाचवायचे 26 धावा, तर ओमकार तरे आणि अशोक डिंडाला धावा जोडायचे 26. एकाला वाचवायचे आहेत तर एकाला कमवायचे आहेत. चला सामना सुरू करा, वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच शुभम 11 जीवदानी बामण डोंगरी वर्सेस मितान फ्रेंच 11 कासर वडवली या 2 संघ दरम्यान राहील. चला सामना सुरू करा. 6 बॉल आणि 26 धावांची गरज. भूमी इलन मांडा वर्सेस संजय दादा यांचा सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सानवी या नावानं खेळतोय केवनी दिवा संघ. 6 बॉल 26 धावा. शेवटच्या 2 षटकामध्ये पूर्वार्धामध्ये बहाल केलेल्या धावा आता मात्र जाब विचारतायत भूमी इलन मांडा संघाला. 27 धावा संकेत भोईरनं मोजल्या होत्या आणि ओमकार तरेनंही 18 मोजल्या होत्या. अपील जोरदार आहे, परंतु अपिलामध्ये उत्साह राहिला आणि बॉल मात्र टाकलाय डॉट. विकेटपेक्षाही महत्त्वाचं इथे काय राहील तर तो म्हणजेच डॉट बॉल, कारण जेवढे डॉट बॉल तेवढा सामना 1 साईड फिरून राहील. अतिशय उत्तम यॉर्कर आउटसाईड द वाईड यॉर्करचा हा यशस्वी प्रयत्न राहिलाय आणि यशस्वी प्रयत्नानं बॉल झालाय डॉट. 5 बॉल 26 धावांची गरज आहे. फुल टॉस बॉलवर फुल टोल वसूल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकलाय हा लाजवाब षटकार आणि बॅट्समन वळतायत, आपला इशारा करतायत. रिव्ह्यू त्यांना वापरायचा आहे बीमरसाठी. थर्ड पंच चला आपण यायचंय. तिसरे अंपायर्स आपण या लगेचच. इथे मात्र बीमरसाठी रिव्ह्यू आलाय. पहिला बॉल डॉट. त्यानंतर मात्र इथे नेमकं प्रेशर काय क्रिएट झालाय मेघनाथ गोंधळेवर. इट्स अ लीगल डिलिव्हरी. लीगल डिलिव्हरी ही राहत की सास. वाईट बॉल. सामना बनायला लागलाय कारण अजून सामना दूर नाहीये. हा सामना बनू शकतो. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आलेला षटकार आणि इथे वाईट बॉल. त्याच्यामुळे पहिल्या 2 बॉलवर 7 धावा ऑलरेडी बनलेत. सामना बनू शकतो. या बॉलवर जर मोठा फटका आला ना तर मात्र गणित बदलली जातील. क्या बात
क्या बात, अतिशय उत्तम. रिव्ह्यू लॉस्ट झालाय मग असा. बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे ना. चला तिसरे पंच. पंचांनी फेअर डिलिव्हरी डिक्लेअर केली, परंतु त्या पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय वाईटसाठी. वाईट बॉल. वाईट बॉलची सांगता होते म्हणजे हा सामना एक्स्ट्राने बनतोय जरूर, कारण गोलंदाज मेघनाथ शोधतोय एक डॉट बॉल, पण इथून मात्र वाईट पडले जात आहेत. लागोपाठचे 2 वाईट बॉल आणि या वाईट बॉलनं आणखीन गणित बदलत आहेत. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय आणि इथे मात्र फटका सजलाय. एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा क्रॉस केली जातीये. काय सामना बनतोय, हृदयाची ठोके चुकवणारा हा सामना. इट्स अ मायटी 6 रन्स. लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या, लगेच वेळ आपण घेऊ नका. बराच वेळ या सामन्याला चला. इथे फक्त षटकारांची भाषाच बोलली जातीये. धावांची भली मोठी गणित राहिली होती शेवटच्या षटकामध्ये, परंतु इथे 3 बॉल 12 राहिल्या. 26 धावांची गरज होती या षटकामध्ये. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 14 धावा, 2 षटकार 2 वाईड. एका षटकारानंतर आलेला वाईट बॉल प्रेशर क्रिएट केलाय गोलंदाजावर. त्याच्यामुळे 3 बॉल 12 धावांची गरज. इथे 3 मोठे फटके, एकतर 3 चौकार किंवा 2 षटकार. गोलंदाजाला टाकायचे 2 लिगल डिलिव्हरीज, परंतु इथे अजून गणित बदलली नाहीयेत. काटेकी टक्कर म्हणजे काय, क्रिकेट अनिश्चिततेनं का भरलाय हा दाखवणारा सामना रंगतदार बनतोय. दोन्ही संघ आपल्या परीनं 100% एफर्ट्स लगावताना या सामन्यामध्ये ताकद आजमावत आहेत. स्लो केलाय, उशिरा खेळला, द्विधा म्हणजे डबल माइंड झाला फलंदाज. कदाचित त्याला वाटलं पहिल्यांदा नेमकं काय करायचं आहे. अशोक डिंडाकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे, त्यानं दाखवला होता. आपण पाहतो ॲक्शन रिप्लाय मध्ये की डबल माइंड झाला, समजलंच नाही स्लोवर बॉल, आणि स्लोवर बॉलवर मात्र पुरता फसलाय. त्याच्यामुळे आता गणित राहिलं 2 बॉल कंपल्सरी 12 धावा. हाय व्होल्टेज डामा, जमिनीला घरंगळत जाणारा बॉल केवनी दिवस संघाला लाभदायी राहील. पण इथे मात्र आता एकच बॉल शिल्लक राहिलाय आणि 11 धावा. चला सामना सुरू करा, उशीर करू नका अजिबात तुम्ही. आता 1 बॉल आणि 11 धावांची गरज. हा सामना चांगला बनवला होता आकाश डिंडानं, अशोक डिंडानं, ज्यानं चांगली फटकेबाजी दाखवली, 2 षटकार दाखवले. असं वाटलं की हा सामना आता बनेल, परंतु गोलंदाज मेघनाथ गोंधळेनं पुन्हा कमबॅक मिळवला आणि या सामन्यावर आता फक्त फॉर्मॅलिटीज म्हणून शिक्कामोर्तब करायचं राहिलाय. 1 बॉल 11 धावा आणि अखेरकार शेवटचा बॉल. अकुट टप्प्याचा मोठा फटका जरूर येईल, परंतु या मोठा फटका काही उपयोगाचा उरणार नाहीये, कारण या मोठ्या फटक्यानं पराभवाचं अंतर कमी झालं, परंतु पराभव मात्र अट्टल राहिलं. अभिनंदन, वेल बोल्ड, धावा वाचवल्या सानवी 11 केवनी दिवस संघानं, अभिनंदन. परंतु तेवढ्याच ताकदीची फाईट मात्र दिली भूमी 11 मांडा संघानं. हार्ड लक भूमी 11 मांडा संघ, परंतु इथे मात्र पुढच्या प्रेमी दाखल होतोय तो सानवी 11 केवनी दिवस संघ. चला नेक्स्ट मॅच लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे. टॉस जिंकलंय ते म्हणजेच मितांश प्रिन्स 11 कासार वडवली आणि स्वीकारलंय प्रथम
फलंदाजी. त्याच्यामुळे विनंती करेन बामण डोंगरी संघ आपण मैदानाकडे लगेच रवाना व्हायचं आहे. शिवम 11 जीवदानी बामण डोंगरी.